लक्ष्मी निवास या मालिकेतून घराघरात पोहोचणाऱ्या अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांचा आज 2 जुलै रोजी 53वा वाढदिवस आहे. मनोरंजन विश्वातील खास मित्र अभिनेता सुयश टिळक आणि मृणाल देशपांडे यांनी त्यांना खास सरप्राईज दिलाय. घराची सजावट करून गाणी म्हणू लागलेत. सरप्राईज पाहून हर्षदा भावूक झाल्यात. हर्षदा खानविलकर दाराजवळ पोहोचताच घरातले लाईट्स ऑफ करून मोबाईल टॉर्च चालू करून सगळ्यांनी लग जा गले हे गाणं म्हटलंय. दिग्दर्शक संजय जाधव यांची लेक धृतीने हर्षदा यांच्या बर्थडे सेलिब्रेशनचा खास व्हिडिओ शेअर केलाय आणि एक सुंदर मेसेजही लिहिलाय. हर्षदा खानविलकर यांना इंडस्ट्रीमध्ये सगळेच मम्मा म्हणतात, कारण प्रत्येकाची आईप्रमाणे त्या काळजी घेतात. शिवाय मदतीला लगेच धावूनही जातात. म्हणून त्यांना लहानांपासून मोठे सगळेच मम्मा म्हणतात. हर्षदा यांनी आजवर अनेक मालिकांमध्ये काम केलंय. पुढचं पाऊल या मालिकेमध्ये साकारलेली अक्कासाहेब तर आजही प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात आहे. त्या पात्राच्या अगदी विरुद्ध म्हणजे आत्ताची लक्ष्मी निवास या मालिकेतली लक्ष्मी ही भूमिका. प्रेमळ, सगळं सहन करणारी अशी ही लक्ष्मी आहे. पण खऱ्या आयुष्यात मात्र हर्षदा यांचा स्वभाव अतिशय विरुद्ध आहे. वडील गेल्यानंतर आईने वाढवलं, पण त्यानंतर स्वतःच्या हिमतीवर इंडस्ट्रीमध्ये नाव कमावलं. इंडस्ट्रीमधल्या स्ट्रगलबद्दल त्यांनी काय सांगितलं होतं पहा. म्हणजे मी सांगते ना, तुझा एक शो जेव्हा संपतो तेव्हा तुझा स्ट्रगल सुरू होतो. परत जेव्हा तुला दुसरा शो मिळतो तुझा नव्याने स्ट्रगल सुरू होतो. कारण आधी जे केलंयस ती पाठी पुसायची आहे आणि नवं काहीतरी उभं करायचं आहे. ते नवं उभं करताना तुम्हाला माहिती आहे तुम्ही काय उभं कराल त्याच्यावर तुमचं पुढचं काम. देर इज सो मच टॅलेंट इन दिस इंडस्ट्री दर्शना, की नशीब आहेच, नशिबाची साथ तुम्हाला लागते. बरोबर आहे. पण जेव्हा तुम्हाला कोणीतरी काम देतं तेव्हा ती डिपेंडेबिलिटी पाहिजे. म्हणजे सिम्पल आहे की मला जर वाटतं की माझा नवीन शो प्रमोट करायचा आहे तर मी सगळ्यांना नाही फोन करत आहे, मी काही लोकांना फोन करते. फॉर एक्झाम्पल त्याच्यात तू येतेस, कारण मला माहिती आहे तू खूप विचार करून येणार आणि माझा शो प्रमोट करशील किंवा मला प्रमोट करशील. आय नो वेअर यू हॅव स्टार्टेड, आय नो यू हॅव स्टार्टेड फ्रॉम स्क्रॅच. सो प्रत्येकाचा एक स्ट्रगल आहे. तुझा हा प्लॅटफॉर्म उभा करायला. राजश्री मराठी म्हटलं की दर्शना तांबोळी इज द फर्स्ट फेस दॅट कम्स टू युअर माइंड. हे उभं करायला तुला यक्ष वर्ष द्यावी लागली आहेत. इट इज द सेम थिंग विथ अस. म्हणजे आभाळानंतर मला कामाचं स्वरूप कळलं की हे सोपं नाही आहे, ह्याच्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. देवाची कृपा होती की मला बॅक टू बॅक काम येत होतं. आणि मग 2001 आलं, वेन आय लॉस्ट माय फादर. आणि मग मी कर्जबाजारी होते. हो, कारण माय फादर वॉज इन नानावटी हॉस्पिटल 1.5-2 महिने ऑन व्हेंटिलेटर. आणि तेव्हा म्हणजे आय वॉज इन माय 20s. आणि आपल्याला माहीत नसतं मेडिक्लेम, पैसे, एवढे पैसे हॉस्पिटलमध्ये लागतात ह्याची काहीच आपल्याला कल्पना नसते. पण येस, जसं मी म्हटलं, माझ्या वडिलांनी खूप लोक त्याच्या आयुष्यात गोळा केली होती, मी गोळा केली होती. त्यामुळे पैसे कसे उभे राहिले हे त्यावेळेला नाही कळले, पण अर्थात ते नंतर परत करायचे होते. त्याच्यानंतर कामाचं महत्त्व मला कळलं की मला हेच काम येतं, हे काम आवडतं. रादर त्यावेळेला ना हे काम येतं, हे करायला पाहिजे, कारण इथेच गेली काही वर्ष मी आहे. सो इथूनच मला पैसे कमवून लोकांचे पैसे द्यायचे आहेत. सो कामाचं महत्त्व कळलं. सो एक सिन्सिअरिटी एलिमेंट जो येतो ना, तो मला वाटतं त्याच्यानंतर आला. तोपर्यंत अर्थात हे काम किती महत्त्वाचं आहे किंवा हे काम असंच येऊन जाऊन झोपेत नाही करायचं आहे, हे मी शिकले होते आभाळमायामुळे. आभाळमायामध्ये काम करणाऱ्या अनेकांकडून, की हे बहुत शिद्दतवाला काम आहे, पॅशनवाला काम आहे.
आणि अर्थात आभाळमाय येऊन गेलो म्हणून काय कोणी मला क्वीन बनवलं नव्हतं किंवा मी काय सुपरस्टार झाले नव्हते. मग इतकं कर्ज असताना तर आपल्याला काम सतत मिळायलाच पाहिजे. बॅक ऑफ द माइंड बॅक ऑफ द माइंड असतात, पैसे द्यायचेत आपल्याला, घर चालवायचंय. माझी धाकटी बहीण होती, तिचं लग्न करायचं होतं कारण तिचं लग्न ठरलेलं होतं. बट आय टेल यू ना की जे कठीण होतं तसंच माझ्यासाठी माझ्या आयुष्यातल्या माणसांनी मार्ग इतका सोपा केला की माझ्याकडे मित्रपरिवार होता जो खंबीरपणे माझ्याबरोबर उभा होता. म्हणजे संजयची फॅमिली होती, माझ्या बहिणीचं ज्यांच्याशी लग्न झालं तो माझा वर्गमित्र होता प्रवीण पाटील, माझा जिजू आहे जो आता. तेव्हा माझ्या बहिणीचं 11 वर्ष अफेअर होतं त्याच्याबरोबर. सो त्यांचं लग्न ठरलं होतं. सो आपल्याकडे ते म्हणतात ना वर्षभरात करा नाही तर मग 3 वर्ष नाही करतायत. सो माझी इच्छा होती की त्यांचं लग्न व्हावं, त्यांची कारण ठरलंच होतं लग्न. बरोबर. सो मी तुला सांगते की एखादं कुटुंब तुमच्या आयुष्यात कसं येतं, मला त्यांनी विचारलं पण नाही तू हे लग्न कसं करून देणार आहेस. त्यांनी फक्त सांगितलं तू काय करायचं आहे सांग, असं पाटील कुटुंबाने सांगितलं. आणि ते अख्खं कुटुंब आमच्याबरोबर उभं राहिलं आणि मी म्हणेन तसं त्यांनी ते केलं. मला आजही नाही माहिती ते लग्न कसं पार पडलं. म्हणजे आता माझ्या बहिणीच्या संसाराला 23 वर्ष झाली, हो. माझ्या वडिलांना जाऊन आता 24 वर्ष होतील. सो आय टेल यू दिस वर्ल्ड अँड माय लाईफ इज ब्लेस्ड विथ वंडरफुल पीपल. ही जर माणसं नसती ना तर माझ्या आयुष्याचं काही झालं नसतं. आणि मला नेहमी वाटतं की माझ्या वडिलांनी ही सगळी माणसं जोडली, माझ्या वडिलांनी ही माणसं जोडायला शिकवली. माझ्या वडिलांमुळे ही माणसं म्हणजे मी तुला सांगते माझ्याकडे गुलामबाई नावाचे वाहन चालक आहे, मी त्यांना ड्रायव्हर नाही म्हणू शकत. 99 साली ते मला जॉईन झाले आणि आजही ते माझ्याबरोबर आहेत तेव्हा ते मला सांगतात पप्पा की वजह से हूँ. हां. कारण मे बी त्यांनी माझ्या वडिलांना प्रॉमिस दिलंय की मैं ताई के साथ रहूंगा. जसं मला नेहमी वाटतं की संजय आणि माझ्यामध्ये किती भांडणं झाली तरी संजय आणि मी वेगळे नाही होणार, कारण त्यांनी माझ्या वडिलांना वचन दिलेलं असणार की काही झालं तरी आय एम गोइंग टू बी विथ हर्षदा. बिकॉज मला माहिती मी त्याच्या आई वडिलांना ते जाताना सांगितलेलं आहे कम वॉट मे, माझं घरावर लक्ष आहे. कारण संजयचे आई वडील गावी जाताना मला फोन करायचे राजश्री की गावी चाललोय, घराकडे लक्ष असू दे, असं मला आप्पांचा फोन यायचा. सो आय हॅव पीपल हू हॅव सपोर्टेड मी, हू हॅव स्टूड बाय मी. माझे वडील जिथे कुठे आहेत तिथून माझे संजयचे आई बाबा, आई अप्पा, दे आर ऑल ब्लेसिंग मी. आणि मी तुला सांगते ना दॅट इज द ओनली रिझन माय लाईफ इज लाईक अ फ्लो. ते झऱ्यासारखं आहे, ते असं नदीसारखं आहे, ते वाहत जातं. त्याच्यामध्ये खूप अशी खळबळ नसते, बट जो मेरा मेरा है वो होते रहता है. मालिकेनंतर त्यांनी नाटकात काम करण्याचीही इच्छा व्यक्त केली होती. तर ती इच्छा आमच्या पिढीची गोष्टच वेगळी या नाटकातून आता पूर्ण होते. तुम्हाला हर्षदा खानविलकर यांनी आजवर साकारलेल्या पात्रांमधलं फेवरेट पात्र कोणतं आहे हे आम्हाला कमेंट करत नक्की सांगा. मराठी मालिका विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.